बऱ्याच वेळेला प्लॉट सिलेक्शन करायला लोक बोलवतात आणि अशा वेळेला नक्की ते एखादा प्लॉट हा गोमुखी असतो, कोणी व्याघ्रमुखी बघतात. तर खरं तर गोमुखी व्याघ्रमुखी ह्या प्लॉटच्या बाबतीत शास्त्रात असं सांगितलेलं आहे की असे प्लॉट काटकोनात सरळ करून घ्यावेत. म्हणजे काय तर ते चौकोनी किंवा आयताकृती करून घ्यावेत. काय असतं, बऱ्याचशा वेळेला हे जे प्लॉट असतात हे उपदिशेतनं असे पुढे आलेले असतात किंवा त्याच्यात एक प्रकारे चिंचोलेपणा आलेला असतो. त्याच्यामुळे होतं काय, जी दिशा दाबलेली असते किंवा जी दिशा अशी पुढे एकदम आलेली असते त्या दिशेत, म्हणजे त्या उपदिशेत म्हणता येईल, त्या उपदिशेत एक प्रकारे ऊर्जेची सरमिसळ असते. ही नैसर्गिकरित्या असलेली अधिकची सरमिसळ आपल्या आयुष्यावर खूप मोठा परिणाम करते आणि ज्या वेळेला हे परिणाम आपल्या लक्षात येतात त्यावेळेला आपल्या हातात कुठलाही उपाय करण्याजोगी परिस्थिती राहिलेली नसते. त्याच्यामुळे प्लॉट घेताना तो आधी सरळ करणं हे आपल्याला महत्त्वाचं आहे. तो जोपर्यंत काटकोनात आपण करत नाही तोपर्यंत तिथे बांधकामाला तो प्लॉट वापरण्यात काहीही उपयोग नाही. अजूनही बऱ्याच ठिकाणी प्लॉट बघायला गेल्यावर जिथे नवीन प्लॉट असतील अशा ठिकाणी लोक नेहमी असं म्हणतात की पूर्वेकडनं रस्ता जातोय सर आणि अजून रस्ता कच्चा आहे, आपल्याला 2 फूट जागा वाढवता येईल. ज्या बाजूनी ओपन स्पेस असते त्या बाजूनी लोकांचा असाच विचार असतो की ही जागा 2-3 फूट आपल्याला वाढवता येईल, कोणी काही बोलणार नाही आणि आपला एरिया वाढतोय. ही जी एन्क्रोचमेंट असते, ही त्या जागेविषयी हाव असते, ती आपलं आयुष्य किमान 2 जन्म खाऊन टाकते. इतका मोठा आपल्याला त्याचा फटका बसू शकतो. समजा एखादा रस्ता तुमचा पूर्व दिशेतनं गेलेला आहे आणि तुम्ही कुणी अजून तिथे वस्ती नाही म्हणून 2 फुटांनी ती जागा वाढवली आहे, तर निश्चितपणे तुमच्या प्लॉटचा आकार बदलला, त्याचा परिणाम तुमच्या भवनाचा आकार बदलला. जे तुमचं नव्हतंच ते तुम्ही घेतलं, त्याचा परिणाम असा झाला, ह्या पूर्वनं तुम्ही जी जागेची वाढ केली त्याचा परिणाम असा झाला की तुम्हाला ऐन क्षणी ज्या वेळेला निर्णय घ्यायचा आहे त्यावेळेला डोकं चाललं नाही गेलं. मुलाच्या शैक्षणिक आणि करिअरविषयी प्रॉब्लेम तयार झाले. कुणाला ना कुणाला तरी मेंदूचा विकार तयार झाला. हे प्रत्येक दिशेचा हा असा काही ना काहीतरी परिणाम होतो. अशीच जर का एन्करेजमेंट तुम्ही दक्षिणेतनं केली तर निश्चितपणे तुमची हवस वाढेल. पहिल्यांदा एखाद्या कामातला कॉन्फिडन्स वाढला जाईल. तो वाढल्यामुळे तुम्ही अधिकचं काम करायला जाल, वेगवेगळ्या कमिटमेंट द्याल, पैसे घ्याल आणि ह्या पैशाच्या नादात, या गुंतवणुकीच्या नादात, ह्या कमिटमेंटच्या नादात स्वतःचं भलं मोठं नुकसान करून घ्याल की ज्याचा अगदी पुढच्या पिढीवर पण मोठा आर्थिक परिणाम होऊ शकतो. पश्चिम दिशेतनं एन्करेजमेंट अशी केली तर किडनीचे विकार, काही नादिष्टपणा, असे अनेक प्रकार आपल्याला अनुभवावे लागतात. उत्तरेकडनं केली, बरेच जण उत्तरेकडनं आपल्याला धन जास्त येईल म्हणून अशा गोष्टी करतात. पण असं जर का काही केलं, धन जास्त आलं तरी ते सगळं तुमच्या आरोग्यावर, मानसिक आरोग्यावर, व्यसनांवर खर्च होतं. त्याच्यामुळे आपल्या आसपासच्या कुठल्याही प्लॉटमध्ये, कुठल्याही रस्त्यांमध्ये, कुठल्याही ओपन स्पेसमध्ये एन्करेजमेंट करून, लोकाला अडथळा करून, लोकाला त्रास करून आपल्याला त्यातनं काहीही मोठं होत नाही. 2 फुटाची वाढीव जागा आपल्याला 2 जन्म मागे घेऊन जातं.